एक वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे ती घ्यायची, त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक छोटा ग्लास मी पाणी घेतलं आहे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपण आणि आता मी काढून घेते। बारीक 0 नंबरचा रवा ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे हे बॅटर आपण बारीक करून घ्यायचं। आता मी अर्धा लिंबू पिळते याच्यामध्ये, लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 वाटी दही घालू शकता आणि आता हे लिंबू पिळल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये 1 पॅकेट बरोबर इनो घेते, त्याच्यावर 1 चमचा पाणी घालायचं आहे, व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत मी इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे आणि जर मुगाची डाळ तुम्ही रात्री जरी भिजत घातली तरी छान भिजते ती आणि सकाळी अर्धा तास भिजत घातली तरी काही हरकत नाही, छान इडल्या होतात त्याच्या। आता 10 मिनिटात ही इडली तयार होते, तोपर्यंत मी ते कोथिंबीर आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेतली, सांबार पण तयार आहे, टिफिन एकदम मस्त तयार आहे। आता मी इडल्या काढून घेते, तुम्ही बघू शकता एकदम हलक्या झालेल्या आहेत, त्याला खूप छान जाळी पण आलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।